सुमारे 700 ते 800 वर्षांची परंपरा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले मठ येथील ऐतिहासिक संस्थानकालीन शिमगोत्सव आपली आजही परंपरा जपतोय. मराठा आणि मुस्लिम यातील झालेल्या युद्धाचा क्षण हा घोडेमोडणी या खेळ प्रकारातून प्रतिकात्मकरित्या दाखवला जातो. यावेळी लाकडी घोडा घेऊन प्रतिकात्मकरित्या युद्धाचा क्षण होळीच्या खेळातून दाखवला जातो. रात्री चित्तथरारक असे आगीचे गोळे म्हणजेच बनाटे स्वतःभोवती फिरवत चित्तथरारक आणि साहसी खेळ खेळले जातात. असा आगळा वेगळा होळी उत्सव पाहायला मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. आमचं सत्तेकर गावडे आणि हे आमचं गाव तुका यांचं काय 2 घोडे घेऊन तिथे जाणार आणि संध्याकाळी ते घोडे म्हणजे ते लढाई होणार घोड्यांची. मी त्यावेळी झालं की ना युद्ध त्यावेळीच आणि ते घोडे तिथे कत्तल करणार आणि तिथे ते सगळं विस्तार होणार आणि त्याच्यानंतर आमचं काय संपलं. हा जो घोडेमोडणी प्रकार असतो, बनाटे फिरवतात, हा कसा प्रकार असतो आणि कितव्या दिवशी होतो? कितव्या दिवशी मठाचा शिमगोत्सव? आपल्या मठ गावाचा शिमगोत्सव ह्या 5 दिवसाचा असतो. 5व्या दिवशी आपल्या सकाळचा एकदा रोंबड होता, नंतर एक संध्याकाळचा रोंबड होता. ते संध्याकाळचे रोमटाक संध्याकाळ झाल्यानंतर बऱ्याच वेळा म्हणजे काळोख झाल्याच्या नंतर आम्ही बनाटे म्हणजे एक 4 आगीचे ह्या असतात ते आम्ही असे गोल गोल फिरवतो आणि त्या वाजत गाजत आम्ही स्वयंभूच्या देवळाकडे घेऊन जातो. स्वयंभूच्या देवळाकडे गेला की थैसर घोडेमोडणी हा एक कार्यक्रम होता. तो पण एक बघण्यासारखा कार्यक्रम असता आणि तो पण एक वेगळ्या प्रकारचे म्हणजे सत्यकर आणि सुतार हे एकत्र येऊन आपले कणकेकर गावडे असतात त्यांची एक घोडी असतात. त्यांची 2 घोड्यांचा रोंबाट मिळून एकत्र येतात आणि त्यांचे कणकेकर गावडे असतात त्यांची एक घोडी असतात. त्यांच्यासोबत आपण सगळे हे एक घोडेमोडणी हे स्वार जातात सगळे हे एकत्र येऊन त्यांच्यासोबत आम्ही घोडेमोडणी हा कार्यक्रम करतो बऱ्याच वेळा. आमच्याकडे ही दरवर्षी घोडेमोडणी हा प्रकार आगवेगळी आहे. आमच्याकडे ते शिवकालीन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची कारकीर्द आहे आणि ते मुसलमान असल्यामुळे शिवाजीने ते मुसलमानांचा वध केलेला आहे आणि आपल्या कोकणवासी नागरिकांना सुखी केलेलं आहे. इथे संस्थानिक भोसले साहेबांचं हे संस्थान होतं आणि या संस्थानिकातर्फे हा शिमगोत्सवाचा सण आनंदाने ते मठगावात चालू आहे. घोडेमोडणी प्रकार असतो तो नक्की काय असतो हा प्रकार? घोडेमोडणी हा प्रकार म्हणजे त्यावेळी जे मराठा आणि मुसलमानांच्यात जे युद्ध झालं हे शिवाजीची परंपरा आहे. आता
म्हटलं ते 800-900 वर्षाची परंपरा आहे आणि त्याचे प्रतीक म्हणून हे शिमगोत्सवात घोडे मोडणे हा प्रकार केला जातो आणि त्यांनी शेवट स्वारी करून ते त्याचा शेवट होतो. ही जी परंपरा आहे याला साधारण किती वर्षाचा कालखंड आहे? साधारण 800 ते 900 वर्षाचा कालखंड चालू झालेला आहे. आजही परंपरा चालू आहे. हा अशी परंपरा. मग हे जे तुमचं घोडे मोडणी होते त्यानंतर बनाट्या वगैरे फिरवल्या जातात आणि शेवटी तुम्ही याच्याकडे येता. त्यांनी हे शिगम्याचे कसं असतो प्रकार? शिगम्याचे प्रत्येक मानकऱ्यांची रोमटं आहे आणि ही रोमटाच्या रात्रीचं एक उजेडा त्यावेळी बनाट्याचा प्रकार सुरू झालेला आहे जास्त ते. त्यावेळी लाईट कमी होती आणि त्यावेळी हे बनाटे बांधून रॉकेलचा वापर करून ते बनाटे फिरवले. उजेडात सर्व सगळे रोमट चांगल्या प्रकारे आनंदाने मजा करून केलं पाहिजे आणि त्यावेळी हा घोडेचा प्रकार आमच्या इथे सत्तेकर आणि सुतार अशी 2 रोमटं एक शाळेकडे आमच्या एकत्र होतात आणि तिथून मग हा दोन्ही घोडे स्वारी मारायला तयार असतात. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.